करवीर तालुक्यातील खेबवडे इथले पैलवान सुभाष बळवंत वाडकर यांच्या पुढाकारातून गेली 40 वर्ष कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी सुद्धा श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा आणि शहर कुस्तीगीर असोसिएशनच्या मान्यतेनं सतेज केसरी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी पत्रकार बैठकीत या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली। या स्पर्धेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, माजी आमदार ऋतुराज पाटील, के.पी. पाटील, संजय बाबा घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, राहुल पाटील, मार्केट कमिटीचे चेअरमन प्रकाश देसाई, शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे। 75 किलो वजनी गटातील विजेत्याला सतेज केसरीचा बहुमान आणि मानाची गदा देण्यात येणार आहे। या स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या मल्लांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मल्लांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन स्पर्धेचे आयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर आणि उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलंय। खेबवडे तालुका करवीर या ठिकाणी विठ्ठलाई देवीची यात्रा आणि कोल्हापूर जिल्हा शहर कुस्तीगीर असोसिएशनच्या मान्यतेनं 40 वर्षाची परंपरा आहे कुस्त्याचं मैदान घेण्याची। त्या परंपरेनुसार या ठिकाणी मी स्वतः आणि माझे वडील सुभाषराव वाडकर पैलवान यांची जी परंपरा आहे ती पुढं आपण या ठिकाणी चालू ठेवण्याची भूमिका म्हणून यावर्षी योग आणून सतेज केसरी म्हणजे आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नावानं सतेज केसरी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आपण 26 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि 28 तारखेला फायनल असं 2 दिवसीय सत्र आपण नेमलेलं आहे। यामध्ये 75 किलोपर्यंत गटातल्या मल्लांना कुस्तीगिरांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम किंवा कुस्ती कलेला वाव देण्यासाठी आणि ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। आणि या आव्हानासाठी मी सर्व जिल्ह्यातील पैलवानांना किंवा तरुण मुलांना आवाहन करतो की सतेज केसरी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग घ्यावा। जे मल्ल लांबून येणार आहेत त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। या ठिकाणी विविध 25 किलो गटापासून 75 किलो गटापर्यंत विविध गटाच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धा होत आहेत। ही जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असल्यामुळं या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। तर ह्या कुस्ती स्पर्धेचा उद्देशच आहे की सर्वसामान्य घरातल्या पैलवानांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी 40-42 वर्ष यांनी कुस्तीची आणि मातीची सेवा केली आहे। याला भरभरून पैलवानांनी प्रतिसाद द्यावा। या पत्रकार बैठकीला नारायण गाडगीळ, जयदीप कुऱ्हाडे, जे.के. पाटील, पांडुरंग महाडेश्वर, संपत भोसले, अशोक किल्लेदार, चंद्रकांत कदरे, अमर कोरवी आदी उपस्थित होते।